हो किती झाला मोबाईल येणार मम्मी जरा थम्सअप देती हा हा आणा आणा दरा हे थम्सअप मधलं हे काय दिलेस आंबीला आणलं तुझ्या आईनं पी ती बी चांगलीच असते पी ए काके जरा स्प्राईट दे की होय काय रे स्प्राईट पाहिजे यांना असू देत आहे बारकी आहे ती वाजून उन्हातानाच काय तर मागणारच की सारखं सारखं म्हणून मी ना सरबत करून आणलाय आणि जरा नाही तांब्या भरून आणलाय करून प्या पाहिजे तेवढा पप्पा तिथे गरम व्हायले ना दुकानात काहीतरी थंड प्यायला घेऊन येत आहे जा की घेऊन ये पैसे देतो थांब स्टिंग घेऊन ये स्टिंग मी तर नुसतं ते टीव्हीतच बघितले स्टिंग का फिंग मला बी एक बाटली घेऊन ये कसं लागते बघू होय ताती आणतो ए थांब हे धर कोकम सरबत काय रे मम्मी मला स्टिंग प्यायचं होतं सुदे की सारिका आणू दे त्याला आपल्याला एक त्यावेळेला मिळालं नाही काय त्यामुळे पोरांना तेवढं अडवायचं नाही बघ पोरांना खाया प्यायला अजिबात कमी करायचं नाही अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अगं मम्मी तू काय टीव्हीत ॲडव्हर्टाईज बघत नाहीस काय ते मोठे मोठे हिरो क्रिकेटर्स त्यांनी बी कोल्ड्रिंक पितातच की टी व्ही बघून तर पाक भुलल्या ती पोरं हे बघा अहो आपल्याला मिळालं नाही मग पोरांना काही कमी पडू नये ती चांगली गोष्ट आहे पण काय द्यायचं हे पण कळलं पाहिजे ना सगळं भेळ मिसळ आहे बाहेर काय ते पोरांना देऊन उपयोग आहे त्याचा शरीराला फायदा कमी तोटाच जास्त आहे ना आपण ते आंबील तेल पिऊन काय मोठं झालं नाही काय तेच द्यायचं पोरांना आणि ॲडव्हर्टाईज बघताय ना त्यांनी त्यांच्या पोरांना काय ते देत नाहीत त्यांनी स्वतः बी पित नाहीत हे मोठे मोठे कंपन्या ज्यांच्या आहेत ना त्यांनी सुद्धा ते पित नसतील कारण त्यांना माहिती आहे त्यात काय मिक्स केले आणि हा तुम्हाला पण सांगालोय तुम्हाला पण सांगालोय तुम्हाला लय पोरांच्या एवढं पुळका येत आहे ना बाकीचं काय पण आणून द्या पण हे असलं ते कोल्ड्रिंक्स काय आणायचं नाही बघा घरात आणि उन्हाळा संपेपर्यंत मला कुठली पण बाटली घरात आलेली दिसली नाही पाहिजे नाही तर मी सगळ्या नेऊन बाहेर फेकणार होय मम्मी तू सांगतेस ते खरं आहे मला वाटलं टी व्ही जी दाखवते तीच खरं आहे